नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आजच्या भागात आपण सामान्य विज्ञानाचे संभाव्य प्रश्न पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण आगामी काळात होणाऱ्या संयुक्त पूर्वपरीक्षा गट क साठी हा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त तुम्हाला ठरणार आहे. याचा तुम्हाला निश्चित फायदा होईल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण आपल्या प्रश्नांकडे वळूया. प्रश्न पहिला, खत निर्मितीमध्ये प्रामुख्याने कोणत्या मूलद्रव्याचा उपयोग केला जातो? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पोटॅशियम. प्रश्न दुसरा, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 1 यकृत. यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे, लक्षात ठेवा. प्रश्न तिसरा, अन्नपदार्थाची ऊर्जा कोणत्या परिमाणात मोजली जाते? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 4 कॅलरीज. अन्नपदार्थाची ऊर्जा ही कॅलरीज या परिमाणात मोजली जाते. प्रश्न चौथा, गॅबियन तापाचे प्रमुख लक्षण खालीलपैकी कोणते? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 1 डोकेदुखी. प्रश्न पाचवा, कोणता घटक फुफ्फुसाचे आजार होण्यास सर्वाधिक कारणीभूत ठरतो? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 1 नायट्रोजन ऑक्साईड. प्रश्न सहावा, पेशीतील तरल द्रव्याला प्रद्रव्य असे नाव कोणत्या संशोधकाने दिले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 4 जोहान्स पुरकिंजे. प्रश्न सातवा, खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामधून मिथेन वायूची निर्मिती होते? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 2 भाताचे शेत. प्रश्न आठवा, फायलेरिया या परजीवी कृमीमुळे कोणता रोग होतो? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 3 हत्तीपाय. प्रश्न नववा, हाडाचे सांधे कोणत्या ऊतीमुळे नरम पडतात? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 1 कास्ती. प्रश्न 10वा, कोणता रुपेरी रंगाचा धातू विक्षोभक पद्धतीने पाण्याशी संयोग पावतो? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 4 सोडियम. प्रश्न 11वा, स्थायीरूप ऑक्सिजनचा द्रवणांक किती असतो? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 3 -218.4 अंश सेल्सिअस. प्रश्न 12वा, अणूचे सर्वप्रथम भेदन करणारा माणूस असे कोणाचे वर्णन करतात? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 4 जॉन थॉम्सन. प्रश्न 13वा, फिनॉल हे कोणते संयुग आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 1 ॲरोमॅटिक. प्रश्न 14वा, पूर्ण अष्टक असलेले मूलद्रव्य कोणते आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 3 निऑन. विद्यार्थी मित्रांनो, पूर्ण अष्टक असलेले मूलद्रव्य निऑन हे आहे, हे लक्षात ठेवा. प्रश्न 15वा, कोणत्या ठिकाणी वस्तूचे वजन सर्वात जास्त असते? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 1 पृथ्वीच्या ध्रुवावर. पृथ्वीच्या ध्रुवावर वस्तूचे वजन सर्वात जास्त असते. प्रश्न 16वा, एखादी वस्तू कोणत्या दिशेने फेकल्यास खालीलपैकी कोणता परिणाम अनुभवता येईल? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 3 वेगाचे परिमाण व दिशा दोन्ही बदलतात.
प्रश्न 17वा. कोणत्या किरणांना वस्तुमान नसते? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 3 गॅमा. गॅमा किरणांना वस्तुमान नसते. प्रश्न 18वा. खगोलशास्त्राला समर्पित केलेल्या भारताच्या पहिल्या अंतरिक्ष उपग्रह वेधशाळेचे नाव सांगा. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 3 ॲस्ट्रोसॅट. प्रश्न 19वा. कोणता नेत्रदोष नेत्रगोल काहीसे लांबट होण्यामुळे उद्भवतो? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 1 निकट दृष्टिता. प्रश्न 20वा. सोलार सेल कशापासून बनलेले असतात? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 3 सेमीकंडक्टर. अशा पद्धतीने आज आपण सामान्य विज्ञानाच्या महत्त्वाच्या प्रश्नांचा आढावा घेतला आहे. विद्यार्थी मित्रांनो, उजळणी करण्यावर तुम्ही भर द्या. ज्ञानाची उजळणी केल्याने ते जास्त काळ लक्षात राहते. त्यामुळे रिव्हिजनला महत्त्व द्या. हे सेशन तुम्हाला आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे आमचे व्हिडिओ आपल्याला आलेले समजतील. तूर्तास धन्यवाद.